शुभप्रभात मुलांनो. शुभप्रभात टीचर. तर आजचा पहिला विषय कोणता आहे? मराठी व्याकरण. बरोबर. तर आज आपण त्यात शिकणार आहोत विरुद्धार्थी शब्द. आपण सुख आले की हसतो, दुःख झाले की रडतो. सुख दुःख, रडणे हसणे अशा विरुद्ध घटना आपल्या जीवनात घडतच असतात. तर आज आपण विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत. ही आहे खुशी, आणि ही नेहमी खुश असते, म्हणजेच आनंदी असते. आणि ही खुशीची मैत्रीण नाखुशी, कारण ही नेहमी दुःखी असते. नेहमी दुःखी असणाऱ्या नाखुशीला खुशी खुश करण्यासाठी बागेमध्ये फिरायला घेऊन जाते. खुशीला बागेत तिचा मित्र भेटतो. ती त्याच्याबरोबर सीसावर जाऊन बसते, आणि सीसावर खुशी कधी वर तर कधी खाली होत असते. वर खाली, खुशी वर तर मित्र खाली. ह्या दोन विरुद्ध क्रिया आहेत. आता दुःखी असलेल्या नाखुशीला पण आनंद होतो. ती जाऊन झोपाळ्यावर बसते. तिच्याबरोबर खुशी जाते. नाखुशी पुढे, खुशी मागे. या दोघी परस्पर विरुद्ध क्रिया करतात. विरुद्ध म्हणजे काय हुआ? परस्पर विरुद्ध क्रिया दर्शवणारे शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द. इतक्यात प्रिया दिदी त्यांना शोधत तिथे येते आणि म्हणते, तुम्ही दोघी अगदी विरुद्ध आहात बुवा. खुशी म्हणते, विरुद्ध म्हणजे काय? प्रिया दिदी म्हणते, परस्पर दोन वेगळ्या गोष्टी. चला तुम्हाला मी बागेत दाखवते. जशा तुम्ही दोघी कधी मागे तर कधी पुढे होताय. ती मुले बघा पकडापकडी खेळतायत. त्याच्यामध्ये कोणी फास्ट म्हणजे जलद धावतंय, तर कोणी सावकाश हळूहळू धावतंय. तो दुसरा ग्रुप बघा, तो कोणी खाली बसून खेळतंय, तर कोणी उभे राहून नाचतंय. उभा बसलेला. त्या ओढ्याच्या इथे पहा, काही मुले उजवीकडे उभे आहेत तर काही मुले डावीकडे उभे आहेत. म्हणजे काही पलीकडे आहेत तर काही पलीकडे आहेत. काही इकडे आहेत तर काही तिकडे आहेत. खुशीला लगेच आठवतं. ती म्हणते, आमच्या शाळेतही विरुद्धार्थी शब्द शिकवतात बाई, मला माहिती आहेत. प्रिया दिदी म्हणते, विरुद्धार्थी शब्द म्हणजे दोन विरुद्ध क्रिया दर्शवणारे शब्द. दोन विरुद्धार्थी शब्दांमध्ये गुणिले हे चिन्ह असते. आता खुशी व नाखुशी दोघीही खूप आनंदित होऊन आपल्या घरी परत जातात. चला तर आपण काही विरुद्धार्थी शब्द पाहू. दिवस, रात्र. उभा, बसलेली. जाड, पातळ. हसणे, रडणे. थंड, गरम. बंद, उघडा. बाहेर, आत. खाली तुम्हाला काही विरुद्धार्थी शब्दांची यादी दिली आहे, ती तुम्ही वाचा. तुम्हाला व्हिडिओ स्टॉप करत या याद्या वाचून काढायच्या आहेत. तुम्हाला वाटलं तर तुमच्या वहीत लिहूही शकता. आत्ता आपण विरुद्धार्थी शब्दांसाठी एक छानसा खेळ खेळूया. प्रश्न 1. खालील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या पहा व चूक की बरोबर ते लिहा. तुम्हाला 1 ते 10 जोड्या वाचायच्या आहेत आणि त्या चूक आहेत की बरोबर ते लिहायचं आहे. उदाहरणार्थ 1. फायदा विरुद्धार्थी नफा. हे दोन एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत, म्हणून हा चूक आहे, म्हणून तिथे चूक लिहिले. प्रश्न 2. जोड्या लावा. जशी तुम्हाला दुसरी जोडी लावून दाखवलेली आहे. वाईटच्या विरुद्धार्थी चांगला. त्याप्रमाणे इतर चित्रही तुम्हाला ओळखायचे आणि त्यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. हा प्रश्न वहीत सोडवताना तुम्ही त्याचे शब्द लिहू शकता व त्यांच्या जोड्या लावू शकता. याचप्रमाणे प्रश्न 1 व 2 आपल्या वहीत सोडवा व त्याचा छानसा फोटो घेऊन आम्हाला याच व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करा. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.